अचानक भयानक आमचा प्लॅन झालेला आहे दादांमुळे ऍक्च्युली. आणि ते व्ह्यू बघा. हॅलो नमस्कार मंडळी, सुस्वागतम तुम्हाला यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. इकडे व्यक्ती आहेत, दादा आलेले आहेत खास. इथे प्रथमेशच असतो. आणि आज माझा वाढदिवस असल्यामुळे आम्ही चाललो आहोत सिद्धिविनायकला, प्रभादेवीला. सकाळी घरी रात्री सेलिब्रेशन केलं, त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सकाळी थोडंसं सेलिब्रेशन केलं आणि आज सकाळीच एक स्पेशल अनाऊन्समेंट केली होती. ट्रान्सफॉर्मेशन #ट्रान्सफॉर्मेशन 2026 ते काय आहे हे एका छोट्या व्हिडिओमध्ये आम्ही एक्सप्लेन केलंच आहे. पण आता एक नवीन इनिशिएटिव्ह घेतोय, नवीन काहीतरी सुरुवात करतोय, त्याच्यासाठी बाप्पाचे आशीर्वाद पाहिजेतच. आणि म्हणून आता मी चाललोय सिद्धिविनायकला. हो, आणि ह्याची लिंक, इंस्टाग्रामची लिंक जी आहे ती ऍक्च्युली व्हिडिओ मध्ये टाकली पाहिजे खाली. युट्यूब वरती हे केलंय ना सेपरेट. अच्छा, सेपरेट टाकलाय का शॉर्ट? त्याची लिंक टाका. येस, तर आता उद्यापासून हे सगळे ट्रान्सफॉर्मेशनचे व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ 26 दिवस दररोज तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि इथे जे दादा आहेत त्यांनीही 3-4 शूट्सला मदत केलेली आहे. सो ते काय आहे, उद्या एक व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला कळेल की कॉन्सेप्ट एक्झॅक्टली काय आहे. पण बाकी 26 दिवस 26 वेगवेगळ्या जागी जाऊन वेगवेगळे लाईफ स्किल सेशन्स घ्यायचे आहेत. 15 पासून ते अराऊंड 50पर्यंत एज आहे. 50च्या वरतीसुद्धा काही ग्रुप्स आहेत जिथे हे सेशन्स घेतलेले आहेत. सो हे काय हे उद्यापासूनच डिटेलमध्ये कळेल. ऑलरेडी त्या छोट्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलं आहे. आणि आता मी असे भर उन्हात बाप्पाच्या दुपारी बाप्पाचा जेवून झोपायचा विचार करत असेलच तर आम्ही जाऊन त्याला म्हणणार दे आशीर्वाद, आशीर्वाद दे. तर मंडळी, वाढदिवस म्हटलं की आपसुकच येतं ते म्हणजे गिफ्ट. आणि आजकाल सेल्फ गिफ्ट करणं किंवा सेल्फ गिफ्टिंग करणं हा प्रकार सुद्धा फार ट्रेंडिंग आहे. तर तसंच मी सुद्धा स्वतःला एक गिफ्ट देणार आहे, पण ते मी आज खरेदी नाही करणार आहे. असं गिफ्ट मला स्वतःला द्यायचं होतं की ज्याच्यासाठी मला वर्षभर आधीपासून मेहनत घ्यावी लागेल. आणि मागच्या साधारण एप्रिल महिन्यापासून त्या गिफ्टची मी तयारी करायला सुरुवात केली. तर ते गिफ्ट असं होतं की मागच्या वर्षी माझा 30वा बर्थडे होता. आता अर्थात वयानुसार आपल्याला आपली काळजी जरा जास्त घ्यावी लागते. तर आपल्या संपूर्ण काळजीमध्ये सगळ्यात महत्वाचा एक प्रकार जो असतो तो म्हणजे त्वचा. अर्थात केस आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत, पण त्वचा, आपण छान दिसलं पाहिजे वगैरे असं सगळ्यांनाच वाटतं, आणि स्पेशली मुलींना. मलाही असं वाटलं की जर आता आपण 30शी क्रॉस होते, पण आपल्याला छान तसंच टवटवीत आणि तरुण दिसायचं आहे. तर तेव्हापासून मी एक गोष्ट नित्य नियमाने पाळली, ती म्हणजे आपल्या त्वचेची व्यवस्थित काळजी घेणं, एक छान बेसिक रुटीन फॉलो करणं. आणि जे मला आधीपासून फॉलो करता येतं, त्यांना सगळ्यांना माहितच आहे की मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट्स वापरते. ऑलमोस्ट आता वर्ष झालं, म्हणजे 10-11 महिने तर झालेच असतील. आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. म्हणजे प्रत्येक व्लॉग्स असू देत, व्हिडिओज असू दे, तुम्ही मला बघतच आहात. आणि मला खूप छान बेनिफिट झाला आहे. तर या वर्षी मी मला अशी छान मस्त खूप छान सुंदर अशी स्किन गिफ्ट केली आहे असं मी म्हणू शकेन. पण तुम्हाला असं वर्षभर थांबण्याची गरज नाहीये. जर तुम्ही हे प्रोडक्ट्स व्यवस्थित रेग्युलर वापरले तर साधारण 3 ते 4 आठवड्यात सुद्धा तुम्हाला त्याचा रिझल्ट जाणवेल. क्युअर स्किनचे प्रोडक्ट्स कसे ऑर्डर करायचे हे मी तुम्हाला क्विक परत एकदा सांगणार आहे. खूप वेळा सांगितले, पण या व्हिडिओमध्ये परत एकदा रिव्हिजन आणि आपल्या नवीन व्ह्युअर्ससाठी स्पेशली परत एकदा. तर सिम्पल आहे. प्ले स्टोअरमध्ये जायचं, क्युअर स्किन हे ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं. आता फक्त क्युअर स्किनमध्ये फक्त स्किनचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात का? नाही. स्किन, हेअर असे वेगवेगळे 2 कॉलम्स असतात. तुम्हाला जे कन्सर्न आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचंय. बिफोर दॅट, जेव्हा तुम्ही पहिला ऍप्लिकेशन डाउनलोड कराल, डाउनलोड केल्यानंतर मेल, फिमेल, मग तुम्हाला स्किन कन्सर्न आहे, हेअर कन्सर्न आहे ते विचारलं जातं. त्याच्यानंतर तुमचं बेसिक नाव, कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस वगैरे वगैरे अशा छान बेसिक गोष्टी विचारतात. त्यानंतर तुम्हाला विचारले जातात तुमचे कन्सर्न, एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे, कुठलं मेडिसिन सुरू आहेत का, किती दिवसापासून हा प्रॉब्लेम आहे, कुठली ॲलर्जिक आहे का, कुठली डिसऑर्डर किंवा कंडिशन आहे का, असं सगळं बेसिक क्वेश्चन व्यवस्थित डिटेलमध्ये विचारल्यानंतर मग तुमचा फ्रंट प्रोफाईल, लेफ्ट प्रोफाईल, राईट प्रोफाईल असं छान फोटो काढला जातो. आणि आपल्यासाठी काय फोटोच काढलाय, ठीक आहे, काय होणार आहे? तर तसं नाही. ते मस्त असं छान झूम करतात आणि काय काय स्किनवर आहे ते सगळं त्यांना व्यवस्थित दिसतं. आणि त्याच्यानंतर मी स्पेशली जेव्हा मला केलं होतं तेव्हा मला डार्क सर्कल खूप जास्त होते. सो डार्क सर्कल, पिंपल्सचे स्पॉट्स होते, कारण पिंपल फोडल्यानंतर त्याचे खूप सारे स्पॉट्स आले होते. थोडेफार असे रिंकल्स वगैरे स्टार्ट झाले होते. सो ते सगळं होतं. तर ते झूम केल्यानंतर व्यवस्थित त्यांना दिसतं. ते सगळं झाल्यानंतर एक्झॅक्टली माझ्या स्किनला काय प्रॉब्लेम आहे त्यानुसार एक छान कस्टमाइज किट जनरेट केलं जातं क्युअर स्किनचं. आणि काही नाही, दॅट्स इट. मग ते किट जनरेट केलेलं असतं आणि फार अफोर्डेबल प्राइस, म्हणजे 2000, 2200, 2700, 3000 डिपेंड ऑन युअर स्किन कन्सर्न. आणि बेसिकली क्युअर स्किन काय आहे तर एक AI जनरेटेड किंवा डर्माटॉलॉजिकली ड्रिव्हन ऍप्लिकेशन आहे, ज्याच्यामध्ये AIच्या साह्याने किंवा
डॉक्टरांच्या कन्सल्टनुसार हे तुमचं एक कस्टमाइज किट तयार केलं जातं आणि घरबसल्या ते किट येतं, फ्री शिपिंग, काही त्याचे वेगळे चार्जेस नसतात. प्रॉपर फॉलोअप्स होतात. डाएट टिप्स, न्यूट्रिशन टिप्स असतात त्या सुद्धा वेळेवर दिल्या जातात. असं नसतं की घरी आले प्रॉडक्ट्स टाटा बाय बाय आता तुम्ही तुमचं बघा वगैरे असं काही नसतं. व्यवस्थित छान फॉलोअप्स घेतली जातात. आपण ते वापरतोय की नाही हे सुद्धा कटाक्षाने बघितलं जातं. सो इतकं सुंदर आहे. युजर फ्रेंडली आहे. 17च्या 60 प्रॉडक्ट नसतात. जे काही गरजेचे आहेत तितकेच प्रॉडक्ट असतात. दॅट्स इट. हे प्रॉडक्ट तुम्ही रेग्युलरली वापरली तर साधारण 3 ते 4 आठवड्यामध्ये फरक जाणवतो. डिपेंड आता खूप जर का तुमचा जुना प्रॉब्लेम आहे तर थोडासा वेळ लागू शकतो. पर्सन टू पर्सन व्हॅरी होतं पण 3 ते 4 आठवड्यामध्ये तुम्हाला तो रिझल्ट जाणवतोच. आणि हे प्रॉडक्ट कसे ऑर्डर करायचे हे तर मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवलंच आहे. आता 5 प्रॉडक्ट सुरू आहेत. त्यातलं एक आहे व्हिटॅमिन D3 ची पावडर जी मी पाण्यामध्ये किंवा ज्यूसमधून घेते. त्याच्यानंतर बेसिक सकाळचं फोमिंग फेस वॉश आहे. त्याच्यानंतर सनस्क्रीन आहे. यावेळेस मॉइश्चरायझर स्किप केला आहे. आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना एक जेल असते आणि करेक्टर आहे जे ऑल्टरनेट डेज नंतर मी लावते. फेस वॉश खरंच खूप जेंटल आहे, खूप कमाल आहे आणि लावल्यानंतर स्किन खरंच अशी मॉइश्चराइज्ड झाल्यासारखी वाटते. इतका सुंदर आहे, स्मूथ आहे. फेस वॉश वापरून झाल्यानंतर म्हणजे सकाळी रात्री फेस वॉश असतोच. सकाळच्या रुटीनमध्ये पहिलं असतं सनस्क्रीन. हे सनस्क्रीन पण खूप छान आहे, थोडंसं अपडेटेड आहे. अजिबात वाईट आणि असं वाईट कास्ट वगैरे फेसवरती राहत नाही. खूप छान ब्लेंड होतो स्किनमध्ये आणि बस दॅट्स इट. म्हणजे काही मॉइश्चरायझर वगैरे लावण्याची गरज नसते. एक सनस्क्रीन लावल्यानंतर आय एम डन. तर मंडळी आधीची प्रोसेस सगळी फॉलो करायची आणि त्यानंतर माझा हा जो कुपन कोड आहे तो वापरा म्हणजे तुम्हाला अजून जास्त डिस्काउंट मिळेल. ऍक्च्युली सकाळी 5 वाजता जावं असं दादांचं म्हणणं होतं. 6 वाजता. 5 वाजता निघायला 5 वाजता निघायलाच लागेल. ट्रॅफिक नसतं सकाळी असं त्यांचं म्हणणं होतं. पण ठीक आहे आता आम्हाला काल बर्थडे सेलिब्रेशन थोडं लांबलं आमचं त्याच्यामुळे आम्हाला उठायला जरा उशीर झाला आणि मग एडिटिंग वगैरे करेपर्यंत अजूनच उशीर झाला. खूप वेळ गेल्या कारणाने आता अजून आम्ही जेवलोही नाही आहोत. आता दर्शन घेतल्यानंतर मग आम्हीच जेवू बहुतेक दोघं. दादांना नाही देईन. दादा जाणार बर्थडेची पार्टी भेटणार आहे. वाढ बघा क्या था वो आगे सबवे है दादा तो क्या नहीं आप क्या बोले इधर से सबवे से जा सकते और मैकडी यांची कॉमेडी म्हणून तुम्हीच ठरवा जेवण द्यायला पाहिजे की नाही कमेंट करून सांगा. लग्नानंतर आम्ही फक्त एकदा सिद्धिविनायकला आलो होतो दर्शन घ्यायला आणि त्यानंतर 2 वर्षानंतर तब्बल आम्ही इथे येतोय. इतकं छान वाटलं. मला कितीतरी दिवस इथे यायची इच्छा होती पण शेवटी ठरवलं की नाही वाढदिवसाच्या दिवशी जाऊन पहिला बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि इतकं छान प्रसन्न वाटलं. खूप मस्त दर्शन झालं. छान प्रसाद घेतला. मस्त फुलं आणि छान छान काही काही मिळालं. सो ती फुलं आणून पहिला देवाला वाहिली आणि त्याच्यानंतर मस्त लंच केलं. गरम आहे मला हळू रवींद्र नाट्य मंदिरच्या इथलं उत्सव 2 वर्षानंतर सुरू झालं आणि माझा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी कॉम्प्लिमेंटरी आम्हाला ब्राउनी खायला दिली आणि दोघांचंही कडक डाएट जे काही होतं माझं नव्हतंच पण प्रथमेशचं ते मोडलं गेलं. पण मस्त होती ब्राउनी. खाल्ली, मजा आली, छान वाटलं, फ्रेश वाटलं. जरा खूप दिवसांनी इतकं गोड खाल्लं आणि आता जरा प्लॅन करतोय काय करायचं आता कुठे जायचं कारण अराऊंड 3-3:30 वगैरे झाले आहेत. सो बघूयात आता काय प्लॅन. कोस्टल रोडच्या नावाखाली आम्ही आलो आहोत सी लिंकवर. कोस्टल रोडच आहे पण त्याचं पार्किंग कुठे आहे हे बघायचं. इधर थोड़ी ना चलनी पड़े दादा. नहीं इधर नहीं पीछे. पर आपको यहाँ क्यों डाला फिर आपने? आपको मैप दिखाया? अच्छा. तर अचानक तुम्हाला वेगळा रस्ता दिसेल. आम्ही मुंबईमध्येच आहोत, लोणावळ्यात नाही. कोस्टल रोड आहे रे, लोकांना माहिती आहे. मलाच माहित नाही ना, मी लोकांमध्ये नाही येत. तर आता आम्ही निघालो आहोत अचानक गेटवे ऑफ इंडियाला आणि दादांच्या सजेशननुसार आता आम्ही जातोय. आता बघूया तिथे काय काय असणार आहे. इथून पुढून जाऊन लेफ्टला ऑफिस आहे त्यांचं. अरे बापरे, ही अशी माणसं चालत आहेत मुंबईमध्ये. हुतात्मा चौकच्या इथे आता तो बिचारा पडला असता. काय भारीच इन्फ्रा आहे ना मुंबईचा.
सेंट्रल बँक. चला बँकमध्ये. सेंट्रल बँकच्या इथून सरळ जाऊन लेफ्टला आय थिंक बालाडी स्ट्रीट इथेच आहे बहुतेक. तिथे आम्ही फोटोशूट करायचो. मस्त हे बॅकग्राऊंड्स वगैरे छान आहेत. संडेला तसं आणि खाली ऍक्च्युली हां संडेला कडक लोकेशन मस्त आहे तिथे. मला आठवते अजून आम्ही 2019 मध्ये वगैरे केलेलं. बँक ऑफ इंडिया. तू करून घे फोटोशूट. हो. अशा तऱ्हेने आम्ही पोहोचलो आहोत. ताज दिसतंय आणि हे सगळं बाकीचं काही काही दिसतंय. तर आता सध्या पार्किंगची सोय करण्याचा प्रयत्न करतो. आज वानखेडेला मॅच पण आहे. गेटवे ऑफ इंडिया, ताज. हॅलो. तर आम्ही डायरेक्ट आलो आहोत पाण्यात. गाडीमधून डायरेक्ट पाण्यामध्ये. अचानक भयानक आमचा प्लॅन झालेला आहे दादांमुळे ऍक्च्युली. आणि इथे व्ह्यू बघा. व्ह्यू फार सुंदर आहे. ताज आणि आहे. आमचे मराठीत आहेत ना दादा तुम्ही? बस बस. हे दादा पण आहेत आमच्यासोबत. आणि इथे मस्त मागे ताज आहे, पाणी आहे. आणि इथे आम्ही चाललो 1 तास मस्त फिरून येणार. 1 तास म्हणजे हा 1 तास. आता आम्ही शिफ्ट करणार आहोत ऍक्च्युली. हा बोट शिफ्ट करा. तर असं ताज वगैरे झालेलं आहे. आणि ही फायनली आमची बोट आलेली आहे. बर्थडेची बोट आलेली आहे. आणि सनसेट आणि वानखेडेला मॅच चालू झालेली असेल मला आज. हो काय शॉट आहे. गेटवे ऑफ इंडिया. असा शॉट घेतला यावर. अशा प्रकारे सिल्वर लाईटचा फायदा घेत आणि आमचे फोटोग्राफर आणि दादा आमचे. दादा तुमचं नाव काय? संदेश दादा आम्हाला समुद्र फिरवत आहेत. वा टायटॅनिक काही फोटो लग रहा है. बापरे मोबाईल हलायला लागला माझा. आणि हा आमचा समुद्र, मुंबईचा समुद्र. आणि ही आमची बोट. अचानक भयानक मध्ये आमचा प्लॅन झाला. बोटचा लुक मस्त वाटतोय पण असा लांबून. ओ हो. ताजमध्ये जाऊन चहा प्यायचा आहे का? ताजचा ताज दिसतोय का? हो. वा फोटो पण काढा दादा तुमच्या ह्याच्यात. संध्याकाळ झालेली आहे. अनप्लॅन संध्याकाळ फार छान गेलेली आहे. आणि सनसेट पण होतोय. सनसेट आम्ही दाखवतो त्या साईडला आणि मस्त आता फोटोज वगैरे पण खूप सारे काढलेत, व्हिडिओज काढलेत. बघायला मिळतीलच. फोटोज तर पोस्ट करूच आणि मध्ये मध्ये पण ॲड करू सो दॅट तुम्ही बघायला मिळेल. आणि खूप मजा आली. आज अनप्लॅन्ड होतं आणि दादांनी आयडिया दिली. या दादांनी आपल्या संतोष दादांनी आयडिया दिली. संतोष दादांकडून अशी आयडिया मेकअप आर्टिस्ट. त्याच्यात पण त्यांना त्यांचं प्रमोशन करायचं आहे. तर त्यांनी आयडिया दिल्यामुळे ॲक्च्युली आम्ही पहिल्यांदा मुंबईत अशा समुद्रात गेलो आहे. खरं तर सांगायचं तर आपल्याकडे पण असं काहीतरी आहे. हे आपण विसरतो. आपण थायलंडला जाऊन ॲक्च्युली थायलंड आणि फुकेट, क्राबी आणि बँकॉक असे तिन्ही ठिकाणी जाऊन आम्ही स्पीड बोट आणि काय काय केलं. पण इथे हे आहे आम्हाला माहीतच नव्हतं. म्हणजे इन्स्टावर रील्स वगैरे बघितलेल्या पण प्रत्यक्षात आम्हाला असं वाटायचं गर्दी असेल खूप, थोडासा मी टाईम मिळेल का वगैरे. पण आज असं छान मस्त असं प्रायव्हेट बोट असल्यामुळे मजा आली आणि खरं अफोर्डेबल पण रेंज आहे. आणि आज काहीच आम्ही प्लॅन केलं नव्हतं. घरातून निघालो
बाप्पाचं दर्शन घेतलं जेव्हा आणि असं कोल्हापुरामध्ये जेव्हा मोस्टली असं होतं, आम्ही जेव्हा प्लॅन करत नाही गोष्टी त्या दिवशी त्या खूप छान होतं. आणि प्लॅन करतो परत येतो आम्ही तिथे. परत येतो आणि समुद्राच्या ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणी जाऊन ज्या दिवशी शूटिंग सुरुवात होती ती खूपच छान वर्क होते. हा आमचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे की आजचं जे व्हेंचर आहे ते खूप छान सुरू होईल. जॉईन पण करते. क्षितिजावर मावळणाऱ्या सूर्यासोबतच आजचा व्लॉग इथेच थांबवतो. तुम्ही मात्र व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.